हे गाईज, वेलकम टू माय न्यू ब्लॉग. आणि थंबनेल बघून तुम्हाला कळालंच असेल की मी चाललो कुठे. मला डिसाईड झालेलं की आपल्याला मंदिरात जायचं आहे गणपती बाप्पांच्या टिटवाळ्याला. तर फायनली पहिला पाऊस आणि गणपती बाप्पांचं दर्शन मस्त जाऊन येऊ आणि एन्जॉय करू सगळं नेचर. मस्त पाऊस पडला आहे, पहिला पाऊस. तुम्ही पण एन्जॉय करा, मी पण एन्जॉय करतो. मी आणि मम्मी आम्ही दोघं चाललो आहे, तुम्ही पण चला आमच्यासोबत. लेट्स गो गाईज. आता आम्ही दोघंजण रेडी झालो आहे आणि मी आणि मम्मी आता आम्ही निघू आणि मग डायरेक्ट गाडी चालवतानाच भेटू. तर गाईज आता आम्ही टिटवाळ्याला जायला निघालो आहे आणि रोडवरती चालतोय मस्तपैकी. थोड्या वेळात आता आपण पोहोचू, एकदम आरामात चाललोय. आता आपण डायरेक्ट मंदिरात गेल्यावरती भेटू, कारण की तुम्हाला आवाज येणार नाही. आता आम्ही आलोय आणि इथे मंदिर आहे आणि आपली गाडी इथे तर पार्क आहे. आता आपण पटापट आतमध्ये जाऊ आणि मग दर्शन करू. तर याच्यात आपण मंदिरात एंट्री करतोय आणि इथे सगळे दुकान आहेत, समोर मंदिर आहे. पटकन पाय भेटू आणि दर्शन करून घेऊ, कारण की आतमध्ये फोन अलाउड नाही आहे शूटिंग करणं. तर मग आता आपण इकडेच करून घेऊ जे काय करायचे ते. एवढं पूर्ण खाली आणि आता इथपर्यंतच आपल्याला फोन आहे, कारण की जेव्हा आपण दर्शन करतो इथं फोन अलाउड नाही आहे. जर समज मला भेटलं चान्स तर मग मी काढेल फोन, कारण की आता समोर तर गाडी तर करून देणार नाही. तर आपण इथेच बंद करतो व्हिडिओ. आता इथे चावी आणि लायसन्स दोन्ही पण ठेवले आणि गणपती बघा. दर्शन झालं आणि खूप सुंदर दर्शन झालं आणि मस्त गणपती बाप्पांच्या साईडला आजूबाजूला खूप भारी सजवलं आहे. तर तुम्ही बघू शकता, तुम्हाला दाखवतो इथे. ॲक्च्युली अलाउड नाही आहे, बट इथे गणपती बाप्पा आणि इथे गाईज फायनली आपलं दर्शन झालेलं आहे. तर मम्मी जरा शॉपिंग करते, बघू तिला काय हवं आहे. आणि जे मला हवं आहे पण ते इकडे नाही आहे कुठे. सगळीकडे शोधलं, मंदिरमध्ये पण आतमध्ये पण शोधलं. आणि आतमध्ये काय जास्त शूट करू नाही शकत, कारण की अलाउडच नाही, लगेच ओरडायला लागतं बाई शूट करू नका असं तसं होते. त्यापेक्षा आपण इकडे बाहेर करू शकतो शूट. हे सगळे दुकान आहेत. तर आता आम्ही निघू थोड्या वेळात आणि मग काय आता आपण गाडीला हार लावू आणि मग भाई फायनली गाडीचं पण दर्शन झालं आहे. मेन तर गाडीचंच दर्शन होतं, तेच झालं. आणि हे काय इकडे काय तलाव आहे. आता काय तुम्हाला तर माहितीच आहे इकडचं. आपल्याला काय आता निघू आपण थोड्या वेळात. तर आता डायरेक्ट जाऊन गाडीला हार लावूया पहिले, चला. भाई खूप ऊन आहे आणि हे बघा इथं आपली गाडी आहे. तर आता इथे आपण हार लावू पटकनमध्ये आणि मग निघू. आणि मम्मीला गोळा खायचा तर गोळा पण खाऊन घेऊ मस्तपैकी. आणि मग आता आपण हार लावून घेऊया, चला पटकन. गाईज फोन खूप हीट झाला आहे, लॅग बघा कसं करतोय. आता मम्मी हार लावते आणि ऊन बघा गाईज, ऊन. आणि ऊनमुळे एवढा हीट झाला आहे ना फोन, खूप म्हणजे खूप हीट झाला आहे फोन, एकदम लॅग होतो आहे फोन. आता ते व्हिडिओमध्ये पण तुम्हाला तसंच दिसेल. त्याचं आयोजन करण्यात येत असतं. महाप्रसाद हा पूर्णतः निःशुल्क आहे. सर्व गणेश भक्तांना विनंती. काहीच आता मम्मी इथे गोळा घेते आणि मी इथे पिस्ताचा तो शेक घेतो आहे. शेकच बोलतात ना, काय बोलतात त्याला, ते पिस्ताचा ते घेतो आहे. आणि इथं मम्मी गोळा आणि आपली गाडी तिकडे उभी आहे. आणि मग आता हे सगळं खाऊन घेऊन झाल्यावरती मग आपण डायरेक्ट घरी निघू बदलापूरला. आणि त्यावरून ऊन पण जास्त आहे ना, आम्हाला पटकन निघावं लागेल. आता डायरेक्ट घरी गेल्यावर भेटतो तुम्हाला. बाय बाय. गाईज आत्ताच घरी आलो आहे आणि खूप थकलो आहे, खूप घामाघूम झालं, कारण की एवढं ऊन होतं ना बाहेर. म्हणून मी तुम्हाला बोललो की डायरेक्ट घरी आल्यावरती मी तुमच्याशी बोलतो. तर मस्त दर्शन झालं, एकदम छान दर्शन झालं. आणि मम्मीला पण म्हणजे फर्स्ट ती जी लॉंग ड्राईव्ह होती माझ्यासोबत, कारण की आम्ही गाडी कुठे घेऊनच नाही गेलेलो आणि डायरेक्ट टिटवाळ्यालाच घेऊन गेलो. 5 hours later. चैनल को सब्सक्राइब करो पहले, हाँ जल्दी करो. मुझे पता है कि आप लोग नहीं करते हो, वीडियो देखते हो लेकिन सब्सक्राइब नहीं करते. ये लाल कलर का बटन नहीं से दबाओ, जल्दी दबाओ, फिर मैं शुरू करूँ. दबा दो जल्दी, दबा दिया, घंटी भी दबा देना, ठीक है. आता प्लॅन ठरला आहे की आता आम्ही चाललो आहे स्वामींचा पिक्चर बघायला. तर देऊळबंद 2. तर आपण मस्त जाऊ, एन्जॉय करू. आणि आताच भाई गणपती बाप्पांच्या मंदिरातून आले, थकलेलो. बट घरी असं प्लॅन ठरलं की जाऊया भाई आपण पिक्चर बघायला. तर भाई चालू. काहीच आता आम्ही गाडी काढतो आहे. हे बघा भाई गाडी किती सुंदर दिसते. तर आता आम्ही जाणार ट्रिपसी. बघू भाई कसं जात आहे, मला समजत नाही की कसं जायचं. बट आता ब्रिजवरून काढावं लागेल, कारण खालून गेलो तर गाडी लागेल भाई खाली. तर आता डायरेक्ट थिएटरला गेल्यावरती बघू.
गाईज इथं पार्किंगला लावली गाडी आणि आता आपण चाललो पिक्चर बघायला. काय आता मस्त पिक्चर बघा, तुम्ही पण बघा. हे ज्यांनी बघितलं नसेल बदलापूरवाले तर या इकडे बघा, कारण की पिक्चर अजून चालू आहे. तर तुम्हाला पण यायचं असेल तर या, कारण की अजून पिक्चर बाकी आहे तिथे. तर गाईज हे बघा तिकीट काढले. ठीक आहे चालेल. गाईज हे बघा सगळं दिलं इथे मेन्यू. आणि भाई एवढं आपल्या बदलापूरमध्ये भारी आपल्याला माहिती पण नाही. आम्हाला तर फक्त वैशाली टॉकीजच माहिती होतं बदलापूरची. एवढं भारी मला आज दिसलं. मागून चालू झालं हा पिक्चर. काय बोलतात सही ना. आपल्या इथलं ते अजून बनतंय. तो वैश हां ते पण आहे. आपल्या सीटवरती वरतून हे वाटतं ABCD. आता आम्ही सीट शिकवतो आणि इथे मी बोललो तुला मागे. आता इंटरव्ह्यू झाला आहे आणि खूप भारी पिक्चर आहे, खूप भारी पिक्चर. डायरेक्ट फर्स्ट जेव्हा स्टार्ट झाली ना तर डायरेक्ट रडायला झालं. आणि रडणं काही थांबत नाही, सतत रडणं. कुणी बाहेर येऊन माझ्या डोक्यावर नाचू नये ना म्हणून तिच्यावर जीव लावते. This is Swami Samartha from Akkalkot. You remember me? India@11? Oh my God. Yes, my darling. I'm your goddess. कसा सायंटिस्ट? काय म्हणते तुझी अमेरिका? काय म्हणतोय तुझा डोनाल्ड ट्रम्प? आज 10 वर्षांनी अचानक माझी आठवण कशी काय आली? कारण आज 10 वर्षांनी तुझ्यापेक्षाही एक सर्किट नास्तिक बाई भेटली होती. तिला मार्गी लावून जस्ट मोकळा झालोय. म्हणून म्हटलं कुठंतरी व्हेकेशनला जावं. तुझ्या मनात माझ्याबद्दल असलेली नास्तिकता संपली का नाही? माझं स्वतःचं रिसर्च सेंटर आहे इथे. ज्या दिवशी तुम्ही इथे याल त्या दिवशी माझ्या मनात तुमच्याबद्दल किती आस्तिकता आहे हेही तुम्हाला दिसेल. तुम्हाला यावंच लागेल महाराज. वेलकम टू अमेरिका. फायनली आमचं सगळ्यांचा पिक्चर बघून झाला आहे. एक नंबर पिक्चर होता. आता घरी जाऊन आपण बोलूया पिक्चरच्या बारेमध्ये, कारण की हा पिक्चर सगळ्यांनी बघायला पाहिजे, खास करून शेतकरी. गाईज आत्ताच जस्ट घरी बसलो आहे आणि पिक्चरबद्दल बोलायला गेलं तर मी सगळ्यांना तुम्हाला सजेस्ट करतो की भाई जाऊन हा पिक्चर बघा. आणि जास्त करून म्हणजे सगळ्यांनीच बघा, बट शेतकरी लोकांनी काही आवर्जून बघा, कारण की हा शेतीवरती पिक्चर आहे. आणि जे एक एक सीनमध्ये तुम्हाला रडायला येत होतं, म्हणजे एक एक सेकंडला एक एक सीनला रडायला येत होतं. ज्यांना फिलिंग्स आहे, ज्यांना महत्त्व माहिती सगळ्या गोष्टीचं, तर भाई जाऊन पिक्चर बघा. हा काय प्रमोशन नाही आहे, बट अजूनपर्यंत बघितलं नसेल तर जाऊन बघा. आहे खरंच मी स्वतःहून तुम्हाला बोलतो की एक नंबर पिक्चर आहे, खूप सुंदर पिक्चर आहे. जाऊन सगळ्यांनी बघा. बस एवढंच बोलायचं होतं. आणि जर तुम्हाला ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि भेटूया दुसऱ्या ब्लॉगमध्ये. आतासाठी बाय बाय.